मुंबईमधून लोढांच्या नावाने आता अर्जाची खरेदी करण्यात आली आहे। मात्र अर्ज खरेदी न केल्याची पुढारी न्यूजला लोढा यांनी माहिती दिल्याचं कळतंय। मंगलप्रभात लोढा हे दक्षिण मुंबईतून रिंगणामध्ये उतरणार का याची सुद्धा चर्चा होतीये। 3 मे ही अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे आणि याविषयी बोलूयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्यासोबत जोडले गेलेत। ओम, नेमकं काय घडतंय? एकीकडे लोढांच्या नावाने अर्ज खरेदी केल्याचं कळतंय, मात्र दुसरीकडे अशा पद्धतीचं काहीही झालं नाही अशी एक माहिती स्वतः पुढारी न्यूजला लोढा यांनीच दिलेली आहे। यामध्ये अगदी बरोबर आहे। गेल्या अनेक महिन्यांपासून सातत्यानं मंगलप्रभात लोढा हे दक्षिण मुंबई मतदारसंघातून लोकसभेचे उमेदवार असतील अशा प्रकारच्या बातम्या सातत्याने पुढे येत होत्या। तशा प्रकारची चर्चा सुद्धा सुरू होती। मात्र युतीमध्ये जागा वाटपात ही जागा नक्की कोणाला जाणार याबाबत अद्यापही अधिकृत निर्णय झालेला नाही। 3 तारखेला अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना सुद्धा अजूनही हा उमेदवार नेमके कुठल्या पक्षाचा असेल याबाबत कुठलीही स्पष्टोक्ती नाही। या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर एक बातमी समोर आली, ती म्हणजे लोकसभा उमेदवारीच्या संदर्भात भाजपचे नेते मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी उमेदवारी अर्ज खरेदी केला अशा प्रकारची बातमी समोर आली आहे। मात्र या बातमीच्या संदर्भात जेव्हा पुढारी न्यूजच्या वतीनं मंगलप्रभात लोढा यांच्याशी आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांच्या निकटवर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार अशा प्रकारच्या अर्जाची खरेदी करण्यात आली असली तरी सुद्धा तो अर्ज लोढा किंवा त्यांच्या कार्यालयाने खरेदी केलेला नाही अशा प्रकारची बातमी समोर आली। त्यामुळे हा अर्ज नेमका कुणी खरेदी केला, मुळात हा अर्ज खरेदी करण्यात आला आहे की या प्रकारच्या केवळ चर्चा पसरवल्या जातात, या प्रकारचे अनेक प्रश्न आता लोढा यांच्या वतीनं उपस्थित केले जात आहेत। याबाबत लवकरात लवकर लोढा आपली बाजू मांडतील अशा प्रकारची अपेक्षा आहे। त्यामुळे अगदी ओम, धन्यवाद या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी।